नवनाथ भक्तिसार अध्याय 12 श्री गणेशाय नमः। 11व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, जालिंदरला अग्नीने त्याच्या जन्माची कथा सांगितली। आता 12व्या अध्यायात तिथून पुढे जालिंदरला त्याच्या जन्माची सर्वच कथा अग्नीने सांगितली। मग अग्नी म्हणाला, बाळा, तुझी काय इच्छा आहे सांग, मी ती पूर्ण करतो। तेव्हा जालिंदर म्हणाला, अग्निदेवा, खरे म्हणजे मला कसलीच इच्छा नाही, पण आता जो मनुष्यदेह मी धारण केला आहे त्याचे सार्थक होईल असे काहीतरी करा, नाहीतर कित्येकजण जन्माला येतात आणि मरतात तसे माझे होऊ नये। त्याचे बोलणे ऐकून अग्नीला फारच संतोष झाला। त्याने अरण्यातील आपले रूप आवरून घेतले। अग्निदेव जालिंदराला आपल्या खांद्यावर घेऊन दत्तात्रय जेथे होते तेथे पोहोचले। त्यांना पाहताच दत्तगुरू म्हणाले, अग्निदेवा, आज अचानक माझ्यावर ही मोठी तुम्ही कृपा केली म्हणायची, आणि हा बरोबर कोण? बसा, मी तुमचे स्वागत करतो। तुमचे स्वागत असो। अग्नी म्हणाला, हा जालिंदर नावाने अवतरलेला अंतरिक्ष ऋषीच आहे। मदन दहन झाले तरी मदन माझ्या ठिकाणी शिवतेजाने युक्त झालेला तसाच सूक्ष्म रूपाने राहिला होता। बृहद्रवा राजा सोम याग करीत असता ते तेज मी यज्ञकुंडातून अंतरिक्ष ऋषींच्या जीवांशासह बाहेर टाकले, तोच हा बालक। उपनयन झाल्यावर तो राजाकडून पळून अरण्यात गेला। तेथे माझी व त्याची पुनर्भेट झाली। त्याला जगात सर्वत्र चिरंतर कीर्ती प्राप्त होईल असे आपण करावे, म्हणून मी त्याला आपल्या पायांशी आणले आहे। दत्तगुरू म्हणाले, वा, फारच उत्तम। मी त्याला सर्व विद्या संपन्न करीन। 12 वर्ष त्याने माझ्याजवळ राहिले पाहिजे। पहा जालिंदर, राशील का? अग्नी व जालिंदर या दोघांनी त्याला मान्यता दिली। अग्नीने दत्तांचा निरोप घेतला व तो अदृश्य झाला। जालिंदर दत्ताजवळ राहू लागला। दत्तांनी जालिंदरला अद्वैताचा बोध केला आणि त्याला नित्य आपल्याबरोबरच ठेवले। सकाळी भागीरथीमध्ये स्नान करायचं, विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि मग कोल्हापुरात भिक्षा मागायची। पांचलेश्वरी तिथं भोजन करायचं आणि माहूरगडावर रेणुका मातेच्या मातापुरीत रात्री विश्रांती घ्यायची। असा दत्तात्रयांचा दिनक्रम। त्यात जालिंदरही त्यांच्याबरोबर होता आणि 12 वर्षाच्या अवधीत शस्त्रास्त्र, वेद, शास्त्र, विद्या, कला यांचं संपूर्ण ज्ञान त्याला दिलं। अशा रीतीने विद्या संपन्न झाल्यावर त्याने सर्व दैवतांची त्याला दर्शनं करवली आणि त्या दैवतांकडून त्याला वरदानंसुद्धा मिळाली। एवढं झाल्यावर त्यांनी अग्नीला बोलावून म्हटले, हा तुझा पुत्र जालिंदर आता याला सर्व विद्याने युक्त केले आहे, याचा स्वीकार कर। अग्नी फार संतुष्ट झाला। मग त्याने जालिंदरला घेऊन पूर्वी ज्याप्रमाणे मच्छिंद्राने सर्व देवता प्रसन्न करून वश करून घेतल्या होत्या त्याप्रमाणे त्याला वश करून दिल्या। पुढे अग्नीने त्याला 12 वर्ष बद्रिकाश्रमी तप करायला पाठवलं, तिकडं नेलं। तिथे सतत कठोर तप केल्यावर ब्रह्मा, विष्णू, महेश व बद्रीनाथ यांनी त्याच्या तपाची परिपूर्ती झाल्याचे सांगून पूर्णच त्याला सिद्ध केलं। मग अग्नी आणि जालिंदर यांना बद्रीनाथाने कथा सांगितली। बद्रीनाथ शिव त्यांना म्हणाला, पूर्वी एकदा ब्रह्मदेवाचे तेज स्खलित झाले व ते हिमालयात एका दिग्गज निद्रस्त होता त्याच्या कानात पडले, म्हणजे हत्ती। दिग्गज म्हटलं येत होतं, त्याला हत्ती म्हटलेलं आहे, म्हणजे हत्ती। त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार करून मनुष्यदेह धारण केला। जालिंदरा, तू त्याला बाहेर काढ। तो कानातून जन्मल्यामुळे त्याला कानिपनाथ असं म्हणतील। तू त्याला आपला शिष्य कर, त्याला आपल्यासारखंच कर। शिवाचे हे बोलणे ऐकून जालिंदर व अग्नी त्याला म्हणाले, तुम्ही वर्णन केले ते अपूर्व आहे, पण तो गज आम्हाला दाखवा। तेव्हा बद्रीनाथ त्या दोघांना घेऊन निघाले। ते हिमालयावर आले। दुरून दिग्गज दिसला, म्हणजे लांबूनच त्यांना हत्ती दिसला। तो इकडे तिकडे संचार करत होता। शंकर म्हणाले, हा दिग्गज मोठा भयंकर आहे, चंचल आहे। तेव्हा दुरूनच जालिंदराने त्या महागजावर मोहनास्त्र आणि स्पर्शास्त्र टाकले। त्या दोन्ही अस्त्रांचा परिणाम होऊन तो हत्ती तात्काळ भूमीला खिळल्यासारखा मुकाट्याने एका जागी उभा राहिला। जालिंदर, अग्नी व शंकर संथपणे त्याच्याजवळ गेले, म्हणजे हळूहळू त्याच्याजवळ गेले
जालंधराने हत्तीच्या जवळ जाऊन हाका मारल्या. अरे कानिफा, अरे कानिफा, अरे प्रबुद्ध नारायणा, अरे ब्रह्मसुता, दीक्षा देह धारण करून तू या हत्तीच्या कानात येऊन राहिला आहेस. तू बाहेर ये. हे अग्निदेव, हे महादेव, मी अंतरिक्ष तुला जालंधर रूपाने बोलवित आहे. तुझे कार्य, तुझी वाट पाहत आहे. ये, लवकर बाहेर ये. त्यांनी दिलेल्या हाका ऐकून हत्तीच्या कानाच्या अंतर्गर्भातून 16 वर्षाचा एक तेजपुंज तेजस्वी तरुण डोकावून पाहू लागला. त्याला भगवान शंकर, अग्नी व जालंधर हे तिघे दिसले. तेव्हा त्यांना तेथूनच हात जोडून त्याने नमस्कार केला. मग जालंधराने उंच हात करून त्याला खाली उतरून घेतले. कानिफनाथाने खाली उतरताच तिघांना प्रणाम केला. भगवान शंकर जालंधराला म्हणाले, अग्निपुत्रा, या प्रबुद्ध नारायणाला अनुग्रह देऊन विद्या देण्याचे कार्य तूच करायचे आहेस. अग्नीनेही शंकराच्या म्हणण्याला मान्यता दिली. तेव्हा जालंधराने कानिफनाथाच्या कानात गुरुमंत्राचा उच्चार केला. तात्काळ कानिफनाथाच्या मनावरील अज्ञानपटल दूर झाले. अद्वै ब्रह्माचा साक्षात्कार होऊन त्याच्या अंगी अष्टसात्विक भाव प्रगट झाले. त्यानंतर भगवान शंकर, अग्नी, जालंधर व कानिफ असे चौघेही बद्रिकाश्रमाला आले. मग अग्नी जालंधराला म्हणाला, अरे अरे दत्तात्रेयांनी जी विद्या परंपरेने दिली आहे तिची प्राप्ती कानिफाला करून दे. त्याप्रमाणे करण्याचे वचन जालंधराने दिले. तेव्हा अग्नी गुप्त झाला. पण बद्रीनाथ, शंकर मात्र 6 महिने व्यक्त होऊन कानिफनाथाला दत्तप्रणीत सर्व विद्यादान जालंधराकडून होते की नाही ते पाहत होते. जालंधराने कानिफाला सर्व अस्त्रे दिली, पण सज्जीवन विद्या व वाताकर्षण मंत्र मात्र शिकवला नाही. त्याचा कानिफावर काही पूर्ण विश्वास नव्हता. त्या विद्यांचे पालन कानिफ नीट करणार का नाही असे त्याला वाटले. मग भगवान शंकर त्याला म्हणाले, अरे जालंधरा, अस्त्रविद्याच्या सर्व देवता कानिफाला वश करून दे. तेव्हा जालंधराने सप्तलोक व सप्तपाताळ यातील सर्व देवतांना आव्हान केले. सर्व देवता आल्या. त्यांनी कानिफाला सर्व वरदाने दिली. इतकेच नव्हे तर जालंधराने जेव्हा त्यांना शाबरी विद्येसाठी सहाय्य करण्यास सांगितले तेव्हा तेही त्यांनी आनंदाने मान्य केले. त्यानंतर आपापल्या विमानात बसून देव व इतर देवता आपल्या स्थानच गेल्या. हरी, हर, जालंधर व कानिफ असे 4ही जण बद्रिकाश्रमामध्ये 3 दिवस राहिले. इति श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 12 संपूर्ण. गोरक्ष जालंधर चर्पडाच अडबंग कानिफ मच्छिंद्रराध्या चौरंगी रेवण्णाक भरते संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धा